नमस्कार. सर्वांना माहिती आहे 31 मेला आपली एम-पी-एस-सी राज्यसेवेची प्रिलिम झालेली होती. हा पेपर झाल्यानंतर आता त्याची आन्सर की पण आलेली आहे. सो आय होप सर्व मुलांनी आन्सर की चेक केली असेल. आता आन्सर की चेक केल्यानंतर तुम्हाला सर्वांचे आपले स्कोर्स पण माहिती असणार. ठीक आहे. सो ज्यांनी नसेल केलं तर मी टेलिग्रामवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ठीक आहे. आणि आय थिंक सर्व मुलांनी आतापर्यंत केलेली असेल. प्रिलिम झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न नेहमी सर्व मुलांचे असतात. रिसेंटमध्ये म्हणजे करंटमध्ये आपण जर बघितलं मुलांची सिच्युएशन तर दे आर इन अ डायलेमा. बरेचसे प्रॉब्लेम्स किंवा क्वेश्चन्स त्यांच्या मनात आहे. त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न आहे की कुठले क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. तर सर्वात पहिले आता राज्यसेवेची प्रिलिम जेव्हा झाली तर बरेचसा क्राऊड जो आहे आता एम-पी-एस-सी कंबाईनचं पण त्यांनी फॉर्म भरलेला असेल. ठीक आहे. तर आता एम-पी-एस-सी कंबाईनकडे पण थोडा आता क्राऊड राज्यसेवेसाठी जे अपिअर होत होते, काही मुलं दोन्ही एक्झामला प्रिपेअर होत असतील, तर त्यांनी डेफिनेटली कंबाईनचं पण पेपर देण्याचं क्राऊड थोडंसं तिकडे आता 14 तारखेपर्यंत शिफ्ट झालेलं आहे. ओके. हे आपल्याला सिच्युएशन दिसून येते. त्याचबरोबर आन्सर की आली, त्याचं ॲनालिसिस, कट ऑफ किती जाणार? ठीक आहे. प्रश्न आहे की आता करायचं काय आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे एम-पी-एस-सी कडून राज्य कंबाईनकडे देतात त्या मुलांना कशा हिशोबाने जायचं आहे तो एक प्रश्न येतो. त्याचबरोबर आता फक्त जे प्युअर ॲस्पिरंट आहेत राज्यसेवा प्रिपेअर करायसाठी, त्यांना मेन्सचं स्टार्ट करायचं आहे की नाही करायचं आहे त्याच्यावर पण प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट लाइक स्ट्रॅटेजी. ठीक आहे. सर्वात मोठी मिस्टेक्स मुलं काय करतात आफ्टर प्रिलिम्स त्याच्याबद्दल आपण बघू. त्याचबरोबर मनात तुमचे जे काही मल्टिपल म्हणजे काही मुलं असेल जे मल्टिपल अटेम्प्ट दिलेले मुलं असतील, तर त्याही मुलांच्या मनात प्रश्न असेल की आता करायचं तर काय करायचं? तर त्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर जनरली हे काही 6-7 क्वेश्चन्स आहेत. त्याचा आपण एंटायर डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. स्टुडंटनी फेस केलेले डिलेमा आफ्टर द प्रिलिम्स. मेन्सची प्रिपरेशन स्टार्ट करायची का? ऑप्शनल. ठीक आहे. कधीपासून स्टार्ट करायचं? आता राज्यसेवा तर दिली आहे, कंबाईन पण मी देणार आहो. ठीक आहे. मी या म्हणजे जे कोणी एखादे पर्सन असेल, ठीक आहे, फिमेल, मेल जो कोणी असणार, तो पेपर जो काही देणार आहे, ठीक आहे, दोघांना कसं मी बॅलन्स करणार? आता एक्स्ट्रा काय वाचावं लागेल? ठीक आहे. रिझल्टचं वाट पाहायला पाहिजे का? की कंटिन्यू करू माझं प्रिपरेशन? ठीक आहे. हे सर्व मुलांनी मलाही बरेचसे प्रश्न विचारले. त्याच्यामुळे विचार केला की एक डेडिकेटेड व्हिडिओ आणू, ज्याच्याबद्दल हे प्रत्येक पॉइंट्सला आपण डिस्कस करू. तर वन बाय वन आता आपण जाऊया. तर सर्वात फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार? सो बघा, लास्ट इयरपेक्षा यावर्षीचा पेपर थोडासा डिफरंट होता. ज्याही मुलांनी पेपर दिलेला असेल त्या मुलांनाही पी-वाय-क्यू प्रिव्हियस इयरचे त्यांनी अॅनलाईज केलं असेल तर डेफिनेटली नोटिसेबल फॅक्ट आहे. हिस्ट्री समथिंग आउट ऑफ बॉक्स नाही म्हणू शकत, पण समथिंग डिफरंट आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेचसे क्वेश्चन फॅक्च्युअल होते. अनटिल अँड अनलेस तुम्हाला काही गोष्टीची कन्सेप्ट नसेल माहीत, जसं की पर्टिक्युलरली सायन्स. ठीक आहे. तर तोपर्यंत थोडं काही डिफिकल्ट जाऊ शकतो आपल्याला टू क्रॅक आन्सर. ठीक आहे. तर असं काही मेजरली आपल्याला दिसून येतं. तर या सर्व फॅक्टरमुळे कट ऑफ कमी जाणार का? हे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात असणार डेफिनेटली. तर मला ह्या गोष्टीला म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर देण्याच्या आधी मी तुम्हाला लास्ट इयरचे कट ऑफ दाखवते. तर हे बघा, लास्ट इयरचे कट ऑफ इथे आहे. तर लास्ट इयर जो जनरलाइज एक कंप्लीट आपण म्हणू शकतो प्रॉपर जो नेहमीचा एक पॅटर्न असतो, जो नेहमी येतो एम-पी-एस-सी राज्यसेवेचा, सिमिलर पॅटर्न फॉलो केलं होतं. तर आपला कट ऑफ गेला होता 116. यावर्षी पॅटर्न वॉज समथिंग डिफरंट, जो आपल्याला सर्वांना माहिती आहे. थोडासा आपल्याला थोडं डिफरंट दिसून आलं. तर एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार? सो जनरली ॲज पर अवर ॲनालिसिस, माझी टीम आणि आम्ही सर्वजण बसल्यानंतर ॲनालाइज केल्यानंतर आम्हाला असं आलेलं आहे की जवळपास 100 प्लस मायनस कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 120 म्हणण्यापेक्षा 120 जसं नेहमी राहायचं, आपण म्हणायचो ना की 110 प्लस राहायला पाहिजे, 115 प्लस राहायला पाहिजे. तर यावर्षी 100 प्लस मायनस 2-3 आपण म्हणू शकतो, इतकं कट ऑफ जाण्याची संभावना आहे जनरल मेलची. त्याच्या हिशोबाने याला बघून थोडंसं तुम्ही अंदाज लावू शकता बाकी कॅटेगरीच्या मुलांसाठी. ठीक आहे. तर हा एक आपल्याला कट ऑफची आयडिया मिळाली. आता सेफ स्कोर काय आहे? सेफ स्कोर तर आपला हाच आहे 110 अँड प्लसमध्ये. बॉर्डर लाईनवर आपण म्हणू शकतो ज्याचे 97-98 आहे आणि ते जनरल मेल कॅन्डिडेट असेल तर ते थोडं बॉर्डर लाईनवर आहे. रिस्क स्कोर आपण म्हणू शकतो जनरल, बघा मी सांगताना जनरल मेलचं कन्सिडर करून सांगत आहे. ठीक आहे. तर रिस्क स्कोर आपण म्हणू शकतो थोडंफार 90च्या बिलो जर असेल तर थोडं आपण म्हणू शकतो ते थोडंसं रिस्क बाउंड्रीवर आहे. कारण की कितीही म्हणलं, कितीही जागा वाढले आणि चान्सेस आहे की थोडंसं सीट्स इन्क्रीज होऊ शकतात. ठीक आहे. तर एक आहे की कितीही म्हणलं तरी 90 तर कट ऑफ जाणार नाही. 100च्या जवळपासच राहील. गेला कमी तर 98 वगैरे तो जाऊ शकतो. पण मोस्ट प्रोबेबली हाच रेंज तो मोस्टली राहू शकते अशी आमची अपेक्षा आहे. गेलं तर गेलं, जास्त 105 पर्यंत जाण्याची संभावना आहे. त्याच्यापेक्षा आय डोंट थिंक सो अँड वी डोंट थिंक सो की जाऊ शकते. ठीक आहे. हा एक ब्रॉड आयडिया आहे. वी आर नॉट सेइंग की एक्झॅक्ट इतकंच कट ऑफ राहणार, पण एक ब्रॉड आयडिया तुम्हाला मिळालेली आहे.
आता या माइंडसेटमध्ये जे आता ज्या कॅटेगरीमध्ये मुलं आहे त्या मुलांचं माइंडसेट कसं राहायला पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्लॅरिटी देते. आता बघा आपल्याला 2 टाईपची मुलं दिसणार. ठीक आहे. आता हे जे स्कोर एनालिसिस केल्यानंतर तो आपल्याला 2 टाईपची मुलं दिसणार. एक आहे राज्यसेवा कंप्लीटली प्युअर करणारे, एक आहे राज्यसेवा आणि प्लस कंबाईन एक्झामसाठी प्रिपेअर करणारे. ठीक आहे. तर जे राज्यसेवासाठी फक्त प्रिपेअर करत आहे, देअर इज अ टाईम, म्हणजे देअर इज अ ऑब्व्हियसली देअर इज टाईम की ॲटलीस्ट 1 वीकचा ब्रेक घ्या. मी नेहमी मुलांना सांगते, इतकंही घाई करा नको. तुम्ही 6-7 महिन्यापासून अभ्यास करत आलेला ॲटलीस्ट 1 वीकचं ब्रेक तुम्हाला निडेड आहे. हार्शली किंवा एकदम फास्टली कुठला डिसिजन घ्या नको. क्लासेस जॉइन करायचा आहे, मेन्सची टेस्ट सिरीज जॉइन करायची आहे. बघा आपल्याकडे ऑक्टोबरपर्यंत आहे. ठीक आहे. जवळपास आपल्याकडे थोडाफार टाईम आहे. UPSCची जर प्रिलिम्स मेन्स बघितली तर ते ऑगस्टमध्येच आहे. पण आपल्याकडे जवळपास चांगला टाईम आहे. तर आपण करू शकतो. म्हणून म्हणत आहे, परत तुम्हाला 4-5 महिने कंटिन्यूस अभ्यास करायचा आहे. म्हणून ॲटलीस्ट यू डिझर्व अ ब्रेक. 1 वीकचं ब्रेक घ्या. त्याच्यानंतर पुढे प्रिपरेशनला लागा. ठीक आहे. प्रिपरेशन कशी करायची, DK-MPSC कडून काय काय राहणार आहे मेन्ससाठी ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. सर्व आयडिया तुम्हाला मिळणार. जस्ट व्हिडिओ पूर्ण बघा. बाकी पण क्वेश्चन जे तुम्हाला सांगितलं होती स्टार्टिंगला ते सर्व पण आपले रिझॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. आता मी काय सांगितलं, MPSC राज्यसेवा देणारे प्युअर ॲस्पिरंट आहे. त्यांना 1 वीकचं ब्रेक घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दे शुड प्लॅन फॉर द मेन्स. ज्यांचं प्रॉपरली 100च्या जवळपास स्कोर येत आहे, 100+ आहे तर डेफिनेटली मेन्सचं प्रिपरेशनला सुरू करायला पाहिजे. कशा हिशोबाने काय राहणार आहे, कशा हिशोबाने जायचं आहे, मेन्ससाठी आम्ही काय आणत आहोत त्याच्याबद्दल क्लॅरिटी देते थोडं स्लाईड नंतर. आता जे राज्यसेवेचे मुलं होते त्यांनी कंबाईनकडे जात आहे. ठीक आहे. तर त्या मुलांना इतकं आहे की कितीही स्कोर येत असेल, तुमचं इथे 110 येत असणार, 115 येत असणार, कितीही स्कोर येत असेल, तरी पण सर्व मुलांनी जे राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही देत आहेत, ठीक आहे, त्या मुलांना सांगत आहे की 14 तारखेपर्यंत फक्त आपलं कंबाईन एक्झामचंच प्रिपरेशन करा. आता कंबाईन एक्झामचं प्रिपरेशन करताना काय काय वाचायचं आहे, कुठून करायचं आहे, कसं हिशोबाने जायचं आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या इतकं तर समजलं असेल, काही स्कोर बनत असेल, जर तुम्ही सेकंड पेपरलाही अटेम्प्ट करणार असणार तर प्लीज कंबाईनसाठी तुम्हाला जस्ट 14 तारखेपर्यंत कंबाईनचंच वाटा, मेन्सकडे काहीच लक्ष द्यायची गरज नाही. ओके. नाऊ कंबाईन आपली एक्झाम आहे 14 तारखेला. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. का बरं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणताय? देर इज अ 2 रिझन. पहिला रिझन आहे की जस्ट राज्यसेवा झालेली आहे, जस्ट. ठीक आहे. 1-2 दिवसाआधी. तर आपल्याकडे फ्रेश सर्व नॉलेज गॅदर्ड आहे. आता आपल्याला फक्त रिव्हिजन करायची आहे. आणि सेकंड आहे आम्ही तुमची हेल्प करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी काय करणार आहोत, PYQची एक मॅरेथॉन आणणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पूर्ण मॅरेथॉन प्रॉपरली जसं आपण MPSC राज्यसेवेसाठी केलं होतं तसं PYQचं इथं पण आपण डिस्कस करू. कंबाईन एक्झामसाठी प्रॉपर इंग्लिशमध्ये आपला जो एक फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये राहील. आणि इव्हन त्याच्यामध्ये पण तुमच्या सर्वांसाठी एक आम्ही आणलेलं आहे की बुकलेट पण येणार. ठीक आहे. ऑब्व्हियसली बुकलेट याला टाईम आहे म्हणून आम्ही जे मॅरेथॉन आणणार आहोत त्याचा कंटेंट पण तुम्हाला अवेलेबल करून देऊ. सर्व डिटेल्स लवकरच माहीत होणार. मोस्ट प्रोबेबली परवापासून 3 या 4 तारखेपासून आपले व्हिडिओज जे आहे आपले मॅरेथॉन PYQचे येऊन जाणार. सो दॅट तुमचे मॅरेथॉनमध्ये 2017 ते 2024 पर्यंत सर्व कव्हर होणार. बिकॉज 2025चा पेपर तुम्हाला स्वतःला अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. ओके. आणि हे तुम्हाला समजलं. नेक्स्ट 10 डेची स्ट्रॅटेजी समजली. आता जे फक्त राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत होते मुलं, त्या मुलांना सांगते की तुम्ही राज्यसेवेसाठी जे काही अभ्यास केलेला आहे सेम बुकलेट्स वापरा. ठीक आहे. सेम बुकलेट वापरा कंबाईनसाठी. जस्ट इतकं आहे PYQला थोडंसं बघा सो दॅट तुम्हाला माहिती पडेल कशा अप्रोचनी MPSC राज्यसेवा कंबाईनसाठी म्हणजे MPSC कंबाईन चे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रायोरिटाईज करा टॉपिकला. त्याचबरोबर एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे इम्पॉर्टंट टॉपिकवाला. ठीक आहे. तर तो जो टॉपिकवाला व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला लिंक देऊन देणार. तो एकदा व्हिडिओ बघा. PDFs पण मी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल करून देईल. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. ठीक आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन प्लॅन मी ऑलरेडी सांगितलं. तुम्हाला आता लास्ट डेला फक्त रिवाईज करायचं आहे आणि PYQ बघायचे आहे जे चॅनलवर येणार आहेत. डन. हे झालं 14 तारखेपर्यंत आपल्याला कशा हिशोबाने जायचं आहे जे कंबाईन पण एक्झाम देणार आहे. ओके. नेक्स्ट करंट अफेअर्सचा मुलांना प्रश्न येतो. तर करंट अफेअर्ससाठी काय आहे, मीने हा एक व्हिडिओ आणला होता ज्याच्यामध्ये जवळपास 800 प्रश्न आपण डिस्कस केले. पण हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण याचा अर्थ असा आहे की हा व्हिडिओ सफिशियंट आहे? नो. आन्सर इज नो. तुम्ही ॲज अ रिव्हिजन पर्पजसाठी याला रेफर करू शकता. याचे क्वेश्चन्स वगैरे मी ऑलरेडी टेलिग्रामवर दिलेले आहेत. ठीक आहे. तर पहिले तर तुम्ही याला रेफर करू शकता. पण याच्यातूनच प्रश्न येईल वी कांट से. आमची क्लासेस असतील किंवा कोणी पण असणार दे कांट प्रेडिक्ट की MPSC एक्झॅक्ट कुठलेही प्रश्न विचारणार आहे. म्हणून एक जे ब्रॉड राहायला पाहिजे अभ्यासक्रमामध्ये ते आपण इथं कव्हर केलेलं आहे. म्हणून तुम्हाला जर बघायचं असेल करंट अफेअर्ससाठी सो यू कॅन गो थ्रू दिस पर्टिक्युलर व्हिडिओ आणि PDFs वगैरे टेलिग्रामवर आहे क्वेश्चन्सचे. ठीक आहे. हे झालं आपलं कंबाईन एक्झामचं.
नंतर आहे काही मुलांना असते की लॉजिक ट्रिक्स काही असेल तर थोडंसं सांगा. तर हा एक व्हिडिओ मी बनवलेला होता. याच्यामध्ये बरेचसे गोष्टी कव्हर्ड आहेत. हाऊएव्हर एक पॉइंट असं पण आहे याच्यामध्ये, की नेहमी मी सांगते की नॉलेज हा आपला प्रायोरिटी राहायला पाहिजे. ठीक आहे. कुठलेही ट्रिक्स वगैरे वर्क करत नाही अंटिल अँड अनलेस तुम्ही त्याला नॉलेज सोबत कंबाईन नाही करत. ठीक आहे. नॉलेज आणि ट्रिक्स ठीक आहे, लॉजिक्स हे वर्क करणार, पण फक्त तुम्ही लॉजिकच्या बेसिसवर पेपर द्यायला जाणार तर डेफिनेटली नेगेटिव्हमध्ये आपण जाऊ शकतो किंवा कट ऑफ क्लिअर नाही होणार. म्हणून नॉलेज सोबत जर तुम्ही याला वापरून पाहिले तर जमू शकते. पण एकदा एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते. या व्हिडिओमध्ये पण मी बरेचदा सांगितलेलं आहे, म्हणजे सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मीने पण तुम्हाला इथे सांगत आहे की नॉलेज शुड बी अवर प्रायोरिटी ओव्हर द लॉजिक्स. डन. आता बघा बरेच मुलांनी खूप सारे अटेम्प्ट दिलेले असेल, बरेचसे अटेम्प्ट झालेले असेल, मल्टिपल अटेम्प्ट. काही मुलांचा थर्ड अटेम्प्ट असेल, फोर्थ अटेम्प्ट असेल, फिफ्थ अटेम्प्ट असेल. तर त्या सर्व मुलांना माझं एकच आहे की जर तुम्ही राज्यसेवेचं अटेम्प्ट दिलेलं असेल तर कंबाईन एक्झाम आता देऊन द्या 14 तारखेपर्यंत. जास्त काही विचार नको करा. पण बाकी नंतर नाही झालं तर काय? नाही झालं तर काय? प्लीज तिसरा चौथा अटेम्प्ट असेल, तुम्ही राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, तर प्लीज तुमचं बॅकअपबद्दल विचार करा. ठीक आहे. फायनान्शियल इंडिपेंडंट राहणं ही खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्याचे आपण इतके जे गोल्डन इयर आहे, कलरफुल एज आहे, यूथ एज आहे आपलं. ठीक आहे. आपण सर्व या एक्झामसाठी देत आहोत, दिवस-रात्र अभ्यास करतो. ठीक आहे. कुठं ना कुठं आपल्याला सर्वांना आपलंच नाही की आपल्या पॅरेंट्सची पण अपेक्षा असेल की मुलाचं कुठं ना कुठं या मुलीचं कुठं ना कुठं जॉइनिंग व्हायला पाहिजे. तर आपल्याला या टाईममध्ये फायनान्शियल इंडिपेंडंट होणं महत्त्वाचं आहे. वय निघत जातो, मार्केटची जी स्किल मार्केटमधून आपण बाहेर जातो. ठीक आहे. म्हणून प्लीज ट्राय टू सर्च फॉर अ बॅकअप. जर तुम्हाला काय वाटत असेल ॲडवाईस हवी आहे तर आपण बोलू शकतो. टेलिग्रामवर मला मेसेज करा. वी कॅन कनेक्ट. ठीक आहे. मीट पण आपण घेऊ शकतो. इवन इफ यू वॉन्ट आपण काही एक्सपर्ट सोबत बोलून पण काही व्हिडिओज वगैरे करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येणार की सांगल्या गेला जाणार की कशा हिशोबाने आपल्याला पुढे बॅकअपबद्दल किंवा काय करू शकतो आपण. ठीक आहे. ओके. हे काही होते पॉईंट्स जे तुम्हाला सांगायचे होते. नेक्स्ट एमपीएससी कंबाईन तर आहेच, पण आता मेन्सच्या मुलांचं काय? तर तुम्हाला माहिती असेल डीके एमपीएससीचा क्रॅश कोर्स आलेला होता प्रिलिम्ससाठी. त्याच्याबद्दल पण रिव्ह्यूज वगैरे मी सर्वच तुम्हाला लवकरच शेअर करणार की कशा हिशोबाने गेलं, काय झालं. ठीक आहे. इव्हन रिव्हिजन बॅच पण होती. त्याच हिशोबाने आमची मेन्सची पण बॅच लवकरच येणार आहे. कंप्लीट रोडमॅप तर तुम्हाला मी देणारच त्याच्यामध्ये. आन्सर रायटिंगचं पूर्ण गाईडन्स, टेस्ट सिरीज, रिव्हिजन स्ट्रॅटेजीज आणि मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन ह्या सर्वांबद्दल डिटेल लवकरच माहिती होणार आहे. ठीक आहे. जस्ट स्टे ट्यून. आणि जसं मी तुम्हाला सांगते थोडं ब्रेक घ्या आणि जे काही मी डिटेल्स तुम्हाला सांगितले आहे प्लीज त्याच्यावर थोडं फोकस करा. ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये जे काही आपल्याला डिस्कस करायचे होते ते सर्वच केलेले आहे. एकदा आपण बघून घेऊ की कुठले क्वेश्चन्स राहिले तर नाही. ठीक आहे. तर फर्स्ट झालं, कट ऑफ पण बघितलं, काय करायचं ते सांगितलं, 14 तारखेपर्यंतचं पण सांगितलं, राज्यसेवा ॲस्पिरंटला ते सांगितलं, मेन्सला कोणाला करायचं आहे आणि कोणाला नाही. पहिले तर आहे एक वीकचं थोडंसं गॅप घ्या, रेस्ट करा. आणि येस, जर जे मुलं राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतायत प्युअर राज्यसेवेसाठी, ठीक आहे, त्या मुलांना मी सांगून देते, जर तुम्हाला वाटत असेल की थोडं गॅप घेऊनच मेन्स करायचं आहे किंवा मेन्स रिलेटेड कुठून करायचं आहे, कशा हिशोबाने करायचं आहे, ठीक आहे, तर त्या मुलाला मी एक सांगते की काही दिवस ना पहिले ऑप्शनलपासून हळूहळू सुरू करा, नंतर थोडंसं जीएसकडे जा. ठीक आहे. कसं जीएसचं आपल्याला सर्च करायला कुठले क्लासेस करून घ्यायचं आहे किंवा काही बरेचसे प्रश्न असतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं काय म्हणतात, रशली कुठलं डिसिजन घ्या नको. मल्टिपल ऑप्शन एक्सप्लोर केल्यानंतर प्रायोरिटाईज क्वालिटी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच सर्व डिसिजन घ्या. तोपर्यंत तुम्ही ऑप्शनलचा आपला अभ्यास करू शकता. ठीक आहे. हे पण आपण डिस्कस केलं, मल्टिपल अटेम्प्टवाला पण डिस्कस केलं. सो ऑलमोस्ट जितके प्रश्न आपल्याला होते ते सर्व डिस्कस केले. आता लास्टला मला बस इतकं म्हणायचं आहे की कसं असते, कट ऑफ जो आहे आपलं, ठीक आहे, ते आपल्या हातात नाही. म्हणजे कट ऑफ जो असते कुठल्या एक्झामचा तो आपल्या हातात नसते. प्रिपरेशन आपल्या हातात असते. ठीक आहे. म्हणून हार्डवर्क करणं किंवा एक एफर्ट्स देणं आपल्या साईडनी केलं, पुढे काय होणार नाही होणार, कट ऑफ किती लागणार, म्हणजे एक्झॅक्ट कट ऑफ किती लागणार, त्याच्याबद्दल सर्व आपल्याला काही दिवसात माहीतच होणार आहे. जसं मी सांगितलं थोडं ब्रेक घ्या. आणि जी कंबाईनसाठी करताय ते 14 तारखेपर्यंत कंबाईनसाठी करा. मेन्ससाठी आम्ही काय आणणार आहोत त्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी देते. अशा प्रकारे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे मुलांच्या मनात असतात आफ्टर द प्रिलिम्स, आय होप मी कव्हर केलेले आहेत सर्व एरियाला. आणि तुम्हाला जर परत काही क्वेश्चन्स असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर द एंड कमेंटमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता.